नमस्कार, मी अश्विनी महांगडे। तर नीरा नदीमध्ये स्नान करून माऊलींची पालखी आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये, म्हणजेच आपल्या लोणंदमध्ये। सातारा जिल्ह्यातील सगळेच वैष्णवांचा मेळा अगदी लोणंदमध्ये लोटलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकताय माझ्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे। ही फक्त आणि फक्त माऊलींचं दर्शन मिळावं, डोळे भरून माऊलींच्या पादुकांचं दर्शन मिळावं याचसाठी आहे। तर हे दर्शन आज आपल्याला घडणार आहे, तर चला माझ्यासोबत। संवाद सेतूमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर भक्ती करत असताना कुठलंही VIP दर्शन महत्त्वाचं नसतं, त्यामुळे अगदीच रांगेत जाऊन दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे। म्हणूनच आम्ही हा मार्ग निवडलेला आहे आणि आम्ही रांगेत जाऊन माऊलींचं दर्शन घेणार आहोत आणि ते दर्शन तुम्हा सगळ्यांना घडवणार आहोत। मला असं वाटतं की आत्ताच आमच्या दादाने हे सगळं तुम्हा सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि किती बोलकं असं चित्र आहे की तिथे एक महिला आहेत ज्या त्यांचा व्यवसाय छोटासा असला तरीही तो करतायत। एक पूर्ण ग्रुप आहे ज्या महिला नामदेवाच्या, संत तुकारामांच्या, विठ्ठलांच्या सगळ्यांच्याच नामस्मरणात दंग झालेल्या आहेत। तिकडे पोलीस कर्मचारी महिला दिसतायत ज्या आपल्या वर्दीमधल्या खरं तर महत्त्वाचं काम करत आहेत आपल्या वर्दीमध्ये राहून। आणि इकडे अगदी महिलांवर जी जबाबदारी असते ती म्हणजे की सगळ्यांच्या नाश्त्याची, स्वयंपाकाची सोय करतात। मला वाटतं की हे सगळी गोष्ट ही शिकण्यासारखी आहे, हे प्लॅनिंग आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक जण खूप चांगल्या पद्धतीने निभावत असतो। अशा पद्धतीने संवाद सेतूच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की हेच डोळे भरून जे सुख मिळालेलं आहे, आत्मा इथे शांत झालेला आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही माऊलींचं दर्शन घेऊन खरंच आनंद झाला असेल मला खात्री आहे। इथे प्रचंड सगळीच माणसं अगदी वर्दीपासून ते सर्वसामान्य लोणंदमधले नागरिक असतील, सगळीच मंडळी प्रचंड मेहनत करतायत। त्या सगळ्यांचं कौतुक हे आपल्याला करायलाच हवं। संवाद सेतूतर्फे त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते। आम्ही उदगीरहून आले, लातूर जिल्हा। आणि लातूर वरून तुम्ही आळंदी आणि मग हा प्रवास करता? चालत आले, पायाला फोड आले माऊलीसाठी। इतकी आवड आहे माऊलीची की सांगता सोय नाही, खूपच आवड आहे। मग ही तुमची कितवी वारी आहे? 15वी। 15वी? बापरे, आपल्या सोबत माऊली आहेत आणि त्यांची 15वी वारी आहे। आनंद वाटतो माऊली, असं घराची आठवण येत नाही, लेकरा बाळाची नाही, कधीच कशाचीच आठवण येणार बा। माऊली माऊली म्हणून आठवते एकदम। तुमचा सगळ्यांचा प्रवास हा विठ्ठलापर्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा आणि तुमच्या पायाला जे फोड आलेले आहेत, मला असं वाटतं की ही प्रवासातली एक गंमत आहे, म्हणजे झालेला त्रास सुद्धा आनंदाचाच आहे। तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। आपल्या सोबत होत्या उदगीरवरून, म्हणजेच अर्थातच लातूरहून आलेल्या मावशी, ज्या आळंदीमध्ये येतात आणि दिंडी त्यांची इथपर्यंत येते। आणि माझ्या मागे आहे माऊलींचा रथ जो आळंदीहून प्रस्थान करतो आणि आत्ता लोणंदमध्ये पहाटे 5 वाजता ही अतोनात जी गर्दी तुम्हाला दिसते ती याचसाठीची आहे। सगळ्याच माऊलींना मुद्दा हाच आहे की जरी आपण आपलं काम करत असलो आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला हा भाग पोहोचवत असलो तरी या माऊलींचा आनंद फोटो काढण्याचा आहे, त्यांचाही आनंद नाकारता येणार नाहीये, कारण या प्रवासात कुठेतरी तोही आनंद फार महत्त्वाचा आहे। तर तुम्ही दर्शनासाठी इथपर्यंत पोहोचता, हे दर्शन मिळाल्यानंतरची तुमच्या भावना काय आहेत?
भावना म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं जरा. बरं बरं. मन प्रसन्न झालं. मग हे पहिल्यांदाच आलाय तुम्ही नाही की नाही हे दुसऱ्यांदा झालं. पण लोणंदलाच येता दर्शनासाठी? नाही बाहेर तिकडे एक इथंच पहिल्यांदा आम्ही आलो. बर 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 बर. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा संवाद सेतू. तुम्ही सगळे तिकडे दिसालच आणि माऊलींचा अनुभव आपण सगळेच घेतोय. रामकृष्ण हरी. राम राम. मला असं वाटतं की वैष्णवांचा मेळा हा माऊलीच्या दर्शनासाठी निघतच असतो, पण तरीही प्रत्येक वारकरी हा खूप सुंदर दिसतो. त्याचं कारण असं आहे की वारकरी कुठलाही मेकअप करत नाही, तर वारकरी हे आध्यात्मिक लेणं आपल्या कपाळाशी लेतो आणि तो सुंदर दिसत असतो. रामकृष्ण हरी माऊली. तर आता असं मला वाटतंय की मी खऱ्या अर्थाने या वारीचा, या दिंडीचा, या सोहळ्याचा भाग झालेले आहे आणि माझी पूर्ण टीम सुद्धा या सोहळ्याचा भाग झालेली आहे. आणि हा सोहळा तुम्हा सगळ्यांना डोळे भरून पाहण्यासाठीच मी इथे आलेले आहे. तर आपण संवाद साधूयात. इथे अनेक वारकरी आहेत, त्यांचे अनुभव जाणून घेऊयात. आणि मला नक्की खात्री आहे की ही दिवसाची सुरुवात आहे सकाळी 5 वाजताची आणि आपल्याला अनेक अनुभव हे उलगडणार आहेत. प्रत्येकाच्या भावना या वारीशी जोडलेल्या, विठ्ठलाला बघण्याच्या, एक सेकंद त्याला बघण्याच्या ज्या आहेत, त्या भावना जाणून घेऊन आपणही भावनिक होणार आहोत याची मला खात्री आहे. आणि हा दिवस संपता आपल्या हातात अनुभवांची एक शिदोरी असणार आहे. तर म्हणूनच सुरुवात करूयात या सगळ्यांशी संवाद सेतूच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी. आज तरडगावमध्ये माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. हे उभं रिंगण आहे आणि या रिंगणामध्ये जे अश्व पळणार आहेत ते आपल्या समोर आहेत, त्यांचंही आपण दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. तर या. हे दोन्ही अश्व माऊलींच्या पालखीबरोबर असणार आहेत आणि असतात. आज ते रिंगण बघताना आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना हे अश्व तिथे दौड करताना दिसणार आहेत आणि त्यांचं आत्ता दर्शन घेणं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठीच हे भाग्य आहे. आणि अश्व आणि माऊलींचं रिंगण ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत या वारीसाठी, या वारी परंपरेसाठी. त्यामुळेच मला वाटतं की आज आपण इथे आल्यानंतर आपलं पहिलं दर्शन इकडे झालेलं आहे. आपण सगळेच अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजांमध्ये इतके गुरफटलेले असतो की खरा अध्यात्माचा अर्थच आपल्याला कळत नाही. आज माऊलींच्या पालखीसाठी इथे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. तुम्ही इकडे बघत असाल, प्रत्येक जणाने स्वतःचं काहीतरी छोटंसं अंगावरचं पांघरून घेऊन आलेत. जिथे जागा मिळेल तिथे झोपतायत, जिथे थोडंसं खायला मिळेल तिथे खातायत, पण ध्यास हा आहे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा. आणि म्हणूनच मला वाटतं की हा सगळा प्रवास आहे. इथे कुणालाही ऐशोरामात राहायचं नाहीये, कुणालाही पंचपक्वानं नको आहेत. त्यांना फक्त एक आणि एकच ध्यास आहे विठुरायाचा. आणि म्हणूनच रामकृष्ण हरीच्या गजरात माझ्या मागे तुम्हाला भजन सुरू असताना दिसेल. आणि या सगळ्या परिसराचा जेव्हा आपण आनंद घेतोय किंवा या परिसरात आपण येतोय तेव्हा मनामध्ये एक शांतता पसरलेली असते. मनामध्ये काहीच दुसरे विचार येत नाहीत, फक्त आणि फक्त विठुराया दिसत असतो. मला वाटतं या सगळ्यांना सुद्धा फक्त विठुरायाच दिसतोय. म्हणूनच किती वाजलेत, आत्ताची वेळ काय आहे, आपल्याला झोपायचं, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता वारकरी हे फक्त आणि फक्त विठुरायाच्या नामस्मरणात दंग आहेत. तर आपण थोडंसं भजन करूयात, विठुरायाचं नामस्मरण करूयात, कारण हाही आनंद आपण घेणं फार गरजेचं आहे.
आज आपल्यासोबत आहेत संजय दादा आणि त्यांनी इथलं हे लाइटिंगचं पूर्ण काम केलेलं आहे. तर त्यांचा अनुभव आणि ही सेवा आहे बरं का, याच्यात कुठल्याही प्रकारची रक्कम ही त्यांना मिळत नाही, ही सेवा आहे. आणि संजय दादा, हा अनुभव कसा आहे? सुरुवात किती दिवस आधी केली जाते? सुरुवात साधारण 3 आठवडे काम चालतो बरं. आणि नंतर खोलायला 1 आठवडा म्हणजे 1 महिनाभर हे काम पूर्ण चालतं. आणि त्यामागे काय तुमची भावना आहे? कारण सगळ्या माझ्या जे काम करतात ते सगळे भक्तिभावाने काम करतात किंवा जे माऊलींची येण्याची उत्सुकता असते ते, आणि तो जो असे नवीन नवीन प्रकार लाईटचे करणे किंवा हा आणखी काय वेगळं काय करता येते का ते बघणे, त्याचं आमची दुसरी पिढी काम करते. संजय दादांची दुसरी पिढी या ठिकाणी काम करते आणि भक्तिभाव आणि श्रद्धा हेच या मागचं कारण आहे. आणि ते त्यांच्या नजरेमध्ये मला दिसतंय. हा सगळा कष्टाचा खेळ आहे. हा फक्त माऊलींनी लोणंदमध्ये यावं आणि त्यांचं स्वागत ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्यात जी कला आहे, तर लाइटिंगच्या वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत त्या वापरून मला माऊलींचं स्वागत कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे. मनपूर्वक धन्यवाद संजय दादा. गंगू काका शिरवळकर दिंडी क्रमांक आहे 13 रथापुढे. तर सकाळी साधारणपणे 6 वाजता या सगळ्यांची व्यवस्था खाण्याची सुरू आहे. आणि आपण इकडे बघू शकतो या सगळ्या महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यात, पण लातूर आणि बुलढाणा या भागातून जास्त आलेल्या आहेत या सगळ्या महिला. तर यांच्याशी संवाद सेतूच्या माध्यमातून संवाद साधूया. मावशी, हे एवढ्या सकाळी सकाळी आज कशी काय सुरुवात आहे तुमची? रोज एवढ्याच सकाळी करता आणि मग नाश्ता करून किंवा जेवण करूनच पुढे निघायचं का? होय का? बर बर बर. आणि मग बाकीचे किती दिंडीमध्ये माणसं आहेत या आपल्या? 700-800. साधारणपणे या दिंडीमध्ये 700-800 लोक आहेत आणि यांचं जेवण ह्या फक्त एवढ्याशा महिला बनवत आहेत. मला वाटतं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे. हे किती वर्षापासून हा सगळा प्रवास आहे तुम्हा सगळ्यांचा? 20 वर्षापासून तुम्ही वारी करताय. आजीबाई आपल्याला सांगतायत की त्या 25 वर्षापासून इथे येत आहेत. हा त्यांचा प्रवास आहे. तर त्यांच्याशी संवाद साधूयात. आजी, तुम्ही 25 वर्षांपासून इथे येताय, काय अनुभव आहे? भरपूर अनुभव आहे. पण ही शक्ती कुठून मिळते एवढा प्रवास करण्याची? माऊलीची. पण दरवर्षी इकडे येण्याचं तुमची उत्सुकता तेवढीच असते? आता करमत सुद्धा नाही, मन काय गेलाय तरी पण स्वयंपाक कापण्या करू लागा, राळा तळा. म्हणजे मणक्याचं दुखणं आहे? गाडीत बसून येते वारी बरं. करायला. 20 वर्ष वारी चालत केली. अच्छा, मग आता बाकीची वर्ष गाडीने? आता गाडी 3 वर्ष झालं. मला असं वाटतं की हे काय प्रेम आहे विठुरायाच्या चरणी, आपण तिथपर्यंत जाऊन नतमस्तक होण्यासाठी. कारण माऊलींना मणक्याचं दुखणं आहे. 20 वर्ष पायी चाललेले आहेत, 5 वर्ष त्या गाडीत प्रवास करतायत, पण येत आहेत. आणि त्यांची एक मदत करण्याची एक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कणिक भिजवून त्यांचं एक काम सुरू आहे. मला वाटतं की तुम्ही जेव्हा इथे येता आणि इथे वैष्णवांचा मेळा येतो तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं की प्रत्येक माणूस हा त्याच्या पद्धतीने काहीतरी मदत म्हणून आपल्या टीमसाठी करत असतो. नियम, अटी आणि एक चौकट, ज्या चौकटीमध्ये राहून योग्य पद्धतीने ही वारी चालत असते. आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. कारण 700-800 लोकांचं जेवण बनवायचं आहे. त्यामुळे या सगळ्या त्या आधीच उठलेल्या आहेत. त्यांचं सगळं आवरून जवळपास म्हणजे एक अख्खं टोप म्हणजे भरलेलं आहे तिकडे. इतक्या चपात्या त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि कुणीही थकत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की पोटात, म्हणजे गाडीलाही इंधनाची गरज असते, तसंच इथल्या वारकऱ्यांसाठी पोटात एकदा अन्नाचे 2 घास गेले की पुन्हा हा प्रवास करायला मोकळ्या. आपला साधारण प्रयत्न आणि आपल्याकडून सुद्धा काहीतरी सेवा घडावी यासाठी म्हणून एक चपाती तर केलीच पाहिजे ताईंनी. संवाद
संवाद सेतूच्या सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, अश्विनी ताईंना जज करू नका, चपाती गोल नाही आली तरी ओरडू नका. अन्न बनवतानाचा पहिला नियम आहे केस बांधले पाहिजेत, केस पडू शकतात. पण आता ताई आलेल्या आहेत तर मला वाटतं की मी काळजी घेईन आणि सगळ्या महिला मला मदतही करतील. माऊली बरं, ताईंना गोल जमलेली आहे. मला कणिक द्या. इकडे मावशींनी सांगितलेलं आहे की अगदी उंडाच बनवा आणि तिथपासूनच सुरुवात करा. त्यामुळे एक प्रयत्न करते, मम्मीने थोडंसं शिकवलेलं आहे तर आईच्या कृपेने. लासाचे जीवन. तर मला असं वाटतं की यापेक्षा कुठलाही आनंद आयुष्यात असू शकत नाही. मी अगदीच 2 चपात्या केल्या पण तरीही मला असं वाटतंय की काहीतरी एक सेवा केलेली आहे. अध्यात्माची हीच ताकद आहे. तुम्ही चांगलं काम करण्यासाठी खूप मोठे पैसे असण्याची गरज नाहीये. आपल्या मंडळींमध्ये बसा, या सगळ्या माऊली इतक्या प्रेमाने तुम्हाला प्रेम देत आहेत आणि तुम्हाला सगळी माहिती सांगतायत. इकडे भजन सुरू आहे. तर हाच आनंद संवाद सेतूच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यात महत्त्वाची भूमिका या वारीमध्ये जर कुणी पार पाडत असेल तर मला असं वाटतं की वर्दीतला माऊली. आणि हे सगळेच वर्दीतले माऊली आहेत. यामुळेच ही वारी अखंडपणे चांगल्या पद्धतीने ही माऊलींच्या दिशेने, विठ्ठलाच्या दिशेने प्रस्थान करत असते. तर त्यांना प्रश्न विचारूयात की वारी जेव्हा लोणंदमध्ये सातारा जिल्ह्यात येते त्याआधी तुम्हाला किती दिवस या सगळ्यासाठी प्रयत्न, मॅनेजमेंट सगळं करावं लागतं? साधारण 8 ते 10 दिवस आपल्याला वरिष्ठ अधिकारी हे ब्रीफिंग घेतात. मग त्यानुसार आपल्याला ठरवतात की आपण किती दिवसानंतर वारीतून हलवायची. अच्छा. आणि हा तुम्ही सगळे म्हणजे इथे आहात ते सातारामध्येच अगदी नसणार आहात, वेगवेगळ्या ठिकाणाहून आहात. तर तुम्हाला तुमची ही वारी कितवी आहे? वारी आता सध्या माझी सातारमधली तर दुसरी आहे. बरं. पण वारीमध्ये फार खूप म्हणजे सुंदरच अनुभव आलेले आहेत. बरं. कारण की आम्ही पण या वारीमधले एक वारकरीच होऊन जातो. हो, अर्थात. ड्युटी विसरावीच लागते आम्हाला. बरोबर. आणि सर्व म्हणजे लहान मुलं वगैरे घरी सोडून, कुटुंबाला सोडून वारीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे आमचं कर्तव्य निभावत असतो आणि ते आम्हाला करायला पण खूप आनंद वाटतो. मला वाटतं हीच आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांनाही माऊली आहेत, शेवटी त्या लेकरं घरी सोडलेली आहेत पण 24 तास इथे त्यांना थांबायचं आहे. कारण इथे जी सगळी लेकरं आलेली आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून या माऊली इथे आलेल्या आहेत. आणि तुम्हा सगळ्यांनाच खरं तर संवाद सेतूच्या माध्यमातून मी सलाम करते, कौतुक करते. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असं आम्हाला नेहमीच वाटतं. आणि मी सातारची असल्यामुळे एक वेगळं प्रेम आहे. सातारचे सगळे वर्दीतली माऊली मला. माझी 31वी वारी आहे. माऊलींची 31वी वारी आहे. 95 सालापासून मी येतोय. बर. मग तुमचा काय अनुभव आहे किंवा आता मला असं वाटतं की वारीकडे येण्याचा ओघ वाढलेला आहे तरुणाईचा, तर त्याबद्दल काही सांगाल का? तरुणांचा ओघ वाढलेला आहे. लहान माऊलींपासून मोठ्या माऊलींपर्यंत सर्व माऊली येतात. बरोबर. हा मला अनुभव आहे. येस. आणि माझं पण गाव वाई आहे. बर. तर आम्ही गाववाले इथे भेटलेलो आहोत लोणंदमध्ये. ती गोष्ट बाजूला ठेवता मला वाटतं की या सगळ्याच वर्दीतल्या माऊलींचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. आणि सातत्याने आपल्याला आज दिवसभरात हे सगळे चेहरे हे दिंडीमध्ये भेटणार आहेत आणि आपण त्यांनाही कॅप्चर करणार आहोत आणि त्यांचं कामही तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचणार आहोत. रामकृष्ण हरी. कुठून? वाठाडकी रोडी. बरं.
आणि बर आणि कितवं वर्ष? 35वं. काय अनुभव आहे? विठ्ठल भेटलाय का कधी? पुढे दृष्टी आपल्याच विठ्ठलाचं दिसतंय ना. तुम्ही दोघे मित्र आहात? बर बर. तुम्हाला खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. 2 मित्र, 35 वर्ष हा दिंडीचा वारीचा प्रवास आहे आणि हसत खेळत होते एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून. मला वाटतं की हा सगळा प्रवास आहे तो माऊलीपर्यंत नाही आहे. खरं तर माणूस हा सगळा प्रवास मरणापर्यंत करत असतो. टप्प्याटप्प्याने तो आपलं आयुष्य जगत असतो. यात येणारी जाणारी माणसं ही अनेक असतात, पण घट्ट टिकून असणारी काही नाती असतात. त्यात एक महत्त्वाचं नातं म्हणजे मैत्रीचं असतं आणि तेच आत्ता या दोघांकडे बघून मला जाणवलं. आणि अशीच सगळ्यांची आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वारी घडावी आणि आयुष्य हे अगदी सत्कारणी लागावं एवढंच बोलेन. श्री संत संताजी महाराज जनगाडे यांची आत्ता पालखी गेलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या मार्गावर अशा अनेक पालख्या असतात ज्या त्यांच्यासोबत चालत असतात आणि त्यांच्यासोबतच अनेक वारकरी विष्णुपंत हे चालत असतात. भगवान नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी अगदी मुक्त कंठाने गायली आहे. बिनमोल परंतु अमोल अशा नामात मुक्ती, भुक्ती व भक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. नामाने भवरोग नाहीसा होतो इतकंच नव्हे तर शारीरिक व मानसिक रोगही नाहीसे करण्याचं सामर्थ्य, अपार शक्ती ही नामात आहे. म्हणूनच आज भेट देऊया अशाच काही वैष्णवांच्या मेळांना. माझ्या मागे आहेत महिला, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. या. नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही कुठून आलाय? कुठून? बीडहून. आणि मी आता तुमच्याशी छान गप्पा मारणार आहे. आणि मला तुम्ही किती वर्ष वारी करताय किंवा वारीचे तुम्हा सगळ्यांना काय काय अनुभव आले तेही मला ऐकायचे आणि तुमच्या बरोबर मला भजनही गायचे. तर मला सांगा तुमचे वारीचे अनुभव काय आहेत? किती वर्ष वारी केली आहे? कोण सांगेल? या वर्षी. मावशी तुम्ही? अच्छा. आणि काय म्हणजे काय यावंसं वाटलं एवढं चालत? काय नाही वाटत, चांगलं वाटतं. आम्ही या वर्षी आलो तर आम्हाला खूप आनंद वाटतोय. खूप सोय आहे आमच्या दिंडीमध्ये. आम्हाला लय चांगलं वाटलं. वा वा वा. लय चांगलं वाटतं आम्हाला. आनंद वाटतो उगासाठी. माऊलींना आनंद वाटतोय. खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, त्यामुळे वेगळं काही बोलण्याची गरज नाहीये. भजन म्हणू शकणार आहात का? चला या सगळ्या माऊलींच्या सोबत हरिनामाचा जयघोष करूया. रामकृष्ण हरी माऊली. हरिनामात सगळेच दंग झालोय. तर तुम्ही सांगा एखादं भजन किंवा तुम्हाला काय काय म्हणावं असं वाटतंय ते तुम्ही काहीही गाऊ शकता. दिन संत दर्शनाचा धन्याज दिन संत दर्शनाचा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला माझ्या वाटेच्या सी आलिंगन द्यावे. तुम्ही
सगळ्या बीडहून आलाय. अच्छा. मला तुम्हा सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटतंय आणि हा तुमचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने हो आणि तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन मिळो. हीच पांडुरंगा चरणी. कुठल्या महाराजांच्या? बोधले महाराजांच्या बर बर बर. मग आता ती तिथून येईल तर तुम्ही त्यांना सोबत जाल. पालखी महागालचा नंबर आहे आमचा 194. बर 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 बर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुमचा प्रवास चांगला होऊ द्यात. रामकृष्ण हरी. प्रत्येकाच्या मनात फक्त विठुराया विठुराया आणि विठुराया आहे. हा सगळ्या माऊलींचा प्रवास हा बीडहून इथपर्यंतच आहे. काही जणींनी काही वर्षांचा प्रवास केलेला आहे, काही जणी नव्यानेच आलेल्या आहेत, पहिलंच वर्ष आहे, तरीही त्यांना आनंद मिळतोय. तर हे सुख आहे आणि हे जोपर्यंत आपण पालखी वारी चालत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. हे शब्दात सांगणंच कठीण आहे. या माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे अक्षरशः आत्ता बघत असेल तर घामाघूम झालेली आहे मी. इतका चालण्याचा प्रवास आहे तो आमच्याकडूनही घडलाय, पण तरी मला वाटतं की यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितल्यानंतर माझा थकवा मला काहीच वाटत नाहीये. हेच मला वाटतं की विठुरायाच्या मनातलं विठुरायाचं सामर्थ्य आहे. पांडवरे पहिला कुंती सांगती देवाला पांडवरे पहिला. वा 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 वा. इक्कावर देव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. वा खूपच खूपच छान. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा आलाय या वर्षी. मग काय घरची आठवण येते की नाही येते? सुना वगैरे आहेत की नाहीत? हो का? म्हणजे नातवंड आहेत त्यांची आठवण येत. शेती पाऊस पडला आता पेरणी पेरणी काही सुद्धा मला ध्यान होत नाही. वा वा वा. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास खूप चांगला हो. रामकृष्ण हरी. चला रजा घेते. हा प्रवास आहे या सगळ्याच माऊलींचा आणि असाच प्रवास अखंड अनेक माऊल्या इथून करणार आहेत. त्या सगळ्यांना शुभेच्छा देत देत आणि त्यांच्याशी गप्पा मारत आपण जाणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. ही आपली किती वर्षांपासूनची दिंडी आहे? 30 वर्षापासूनची दिंडी. बर. आपला दिंडी नंबर 161. आणि आपला प्रवास कुठून सुरू झाला? आळंदी बसला. बर. मग होऊन जाऊ दे एखादा छान अभंग. हो. जाय जाय तू पंढरे होय होय वार. महिलांना घ्या ना पुढे जरा. महिलांना. जाय जाय तू पंढरे होय होय वार. ज्ञानोबा माऊली तुकार. तुकाराम 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 तुकार तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हळूहळू ज्ञानोबा माऊले तुकाराम. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊले तुकाराम. आपल्या सोबत आहेत ही दिंडी ज्यांनी सुरू केली त्यांच्या सुनबाई आणि त्यांच्याशी संवाद साधूयात. तुम्हाला पुन्हा ही परंपरा तशीच चालू ठेवण्यासारखं का वाटलं? कारण की सासऱ्यांनी चालू केली आणि ह्याच्यात येऊन बघितलं आम्ही की कसं वाटतंय काय नाही. ह्या वर्षी कळलं आम्हाला की खरंच दिंडी चालवणं म्हणजे काय असतं ते. हे अध्यात्म आहे आणि ते प्रत्येकाने शिकायला हवं. आणि तुम्ही बाकी पुढच्या पिढीला काय सांगाल तुमच्या हे अखंड परंपरा चालू ठेवा. धन्यवाद धन्यवाद.
मनपूर्वक आभार. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही कुठून आलाय? आणि आळंदीला तुम्ही शिक्षण संस्थेत आहात, शिकताय कीर्तन? मला एखादा चांगला ज्ञानोबांचा अभंग, हरिपाठ, काहीही तुम्हाला जे आवडेल असं काहीतरी थोडंसं ऐकून दाखवा. इवले सेलोप दाविले द्वारी त्याचा वेग नु गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि ही तुमची सगळ्यांची पहिल्या वर्षीची आहे. हे जवळपास आता 4 वर्ष झाले यांना वारी करतायत. बर. हे सर्व विद्यार्थी आळंदीमध्ये श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षणमध्ये शिक्षण घेतात. बर. शाळा प्लस आध्यात्मिक शिक्षण घेतात. हो. वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भागातून हे विद्यार्थी आलेले आहेत. वेगवेगळ्या जाती धर्मातून इथं वारकरी संप्रदायाचा अध्ययन शिकतात आणि रोज माऊलींचा हरिपाठ, श्रीमद भगवद्गीता, पुन्हा तुकाराम महाराजांचा गाथा, पखवादाचं, गायनाचं म्हणजे थोडक्यात संगीताचं हे ज्ञान पण सुद्धा त्यांना प्राप्त होतं. बर. भविष्यात आता हे विद्यार्थी काही कीर्तन वगैरे करतात आणि समाजामध्ये ज्ञान प्रबोधनाचं कार्य करतात. आणि इतक्या कमी वयात त्यांना या वारीचा, साधू संतांचा वारसा प्राप्त व्हावा, अनुभूती प्राप्त व्हावी, याकरता मी त्यांना आवर्जून इकडं दरवर्षी घेऊन येत असतो. मला आळंदीकर मंडळी इतकी सगळी साथ संगत करत असतात आणि आपली ज्ञानेश्वर कमिटी मंडळीतली पण सर्व मंडळी या मुलांची देखभाल वगैरे, त्यांना रेनकोट, काय कपडे वगैरे असतील ते सुद्धा ते देत असतात. त्यांचे सगळ्यांचे म्हणजे मला सांगायचे एकच की सगळे मंडळी या मुलांचं कौतुक करतात. आणि आत्ता हे छोटे आहेत, आता आपण जसं त्यांना वागणूक देऊ तसं ते उद्या घडणार आहे. मला सांगायचं एवढंच की आपल्या भागात जितके काय लहान लहान मुले आहेत त्यांना पण हा वारसा लाभावा आणि आपण पण त्यांना आपली साधू संतांची, आपल्या पूर्वजांची शिकवण द्यावी, हीच माझी विनंती आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. ज्ञानोबा तुकाराम